नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ पुन्हा आपले स्वागत आहे. आता सध्याला गणपतीचा सीझन चालू आहे आणि आज होता त्यांचा शेवटचा दिवस. सगळे मोदक करत होते, सगळे टाईपचे वेगवेगळे. मला उकडीचे मोदक करायचे होते, पण मी आता ते नेक्स्ट रेसिपीमध्ये दाखवाल तुम्हाला. एखाद्या वेळेस महिन्यातून जी चतुर्थी असती त्यावेळेस. आता मग दुसरे कोणते करायचे, तर मग मैदा घेतला 2 वाटी. म्हटलं मैद्याचे ट्राय करून बघूया कसे होतात. 2 वाटी मैदा घेतला, थोडंसं त्याच्यात चिमूटभर मीठ टाकलं आणि 1 चमचा तूप टाकलं. पीठ असं गोळा करून घेतलं, छान मळून घेतलं. मळून घेतल्यानंतर मग आपल्याला त्याच्यातलं सारण तयार करायचं होतं. त्याच्यासाठी थोडंसं खोबरं घेतलं. खोबरं आणि साखर हे मिक्सरमधून काढून घेतली बारीक. नंतर आपल्याला सारण तयार करण्यासाठी 1 वाटी रवा पाहिजे होता, थोडीशी खसखस आणि 2-4 बदाम आणि 1 वेलची. मग मी काय केलं, रवा आणि तो खोबरा पूर्ण असा भाजून घेतला. भाजून घेतल्यानंतर लालसर कलर आल्यानंतर लालसर असा कलर आला त्याला. नंतर मग ते थोडंसं थंड होण्यासाठी असं बाजूला ठेवून दिलं, कारण की मला मोदक हे 41 मोदक करायचे होते. लास्टचा दिवस होता गणपती विसर्जनाचा, त्याच्यामुळं मला इच्छा होती की मी आज 41 मोदक करावे. मग थोडीशी खसखस पण भाजून घेतली आणि सारणमध्ये टाकून ठेवली. पीठ घेतलं खाली, ते बदामाचं कूट केलं होतं ते खलबत्त्यात वाटून घेतलं, ते सारणामध्ये टाकलं. नंतर मग मैद्याचा गोळा घेतला, थोडंसं पीठ लावलं त्याला आणि पूर्ण मोठी अशी पोळी मी लाटून घेतली. त्याचे छोटे छोटे काप करायचे होते आपल्याला, तर मी 1 डब्बा घेतला आणि त्याने गोल आकाराचा, त्याने अशी छोट्या छोट्या पुऱ्या काढून घेतल्या. त्याच्या पुऱ्या काढून मग त्याच्यामध्ये एक 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 अशी पाकळी पकडत गेले मोदकाची आणि ती जवळ करून 1 चमचा सारण टाकलं त्याच्यामध्ये आणि मोदक तयार केलं. असे करून एक करून मी आज 41 मोदक असे ट्राय केले आणि हा आपला नैवेद्य होता. नंतर मग आपले मोदक हे 41 झाल्यानंतर ह्याला थोडंसं आपल्याला तळायचे होते. मग नंतर मी काय केलं, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि त्याला तळून काढलं. थोडंसं लाल, जास्त फुल गॅसवर नका तळू. फुल गॅसवर तळल्यावर ते जळून जातील. थोडेसे मंद आचेवरती तळल्यावर म्हणजे कसं, आतमधला पार्ट पण जळणार नाही आणि वरचा पण पार्ट. थोडंसं असं व्हाईट कलर राहिला पाहिजे त्याला. मग काय करायचं, आपल्याला थोडीशी लालसर होऊ द्यायची, जास्त लालसर बी नाही आणि जास्त असे व्हाईट पण नाही. असे आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहेत. तळून झाल्यानंतर मग नंतर मी पुढे एका पेपरमध्ये काढून ठेवले, कारण की त्याचं तेल पूर्ण ऑब्झर्व करायसाठी मी पेपरमध्ये काढून ठेवले होते. आपले मोदक हे रेडी झाले. त्याला थोडंसं अजून छान दिसावं म्हणून मी त्याला आपलं तुळशीचं पानं असतं का, ते एक असं ठेवली होती पानं. ते छान दिसत होते आणि तुम्हाला आवडले असेल नक्की. तुम्ही घरी ट्राय करा, मला सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन टाईपचे मेनू आहे आपला. नवीन मोदक बनवले मी. कसे वाटले तुम्हाला हे नक्की कळवा. गणपती बाप्पा मोरया.